טוב, בסייעתא דשמיא נעשה ונצליח. आपण आज आज रब उरीचा शिवर काल झाला आणि मग आज आपण मिशनायतचा शिवर करणार आहोत. בסייעתא דשמיא, मिशनायत पसाखीम आणि ऑफकोर्स आपण शावोतबद्दल बोलूया. कोणाला पण समज रब उरीचं शिवर ऐकायचं असेल, बघायचं असेल, तर मला लिंक पाठवली जाईल आणि काय तर त्या लिंकप्रमाणे तुम्ही त्यांची शिवरीम ऐकू शकता, बघू शकता. कोणाला पाहिजे बघा. आय ट्राय टू सेंड इट. नाहीतर गब्रियलला विचारा, तुम्हाला पाठवतील लिंक. म्हणजे तुम्ही मिस नाही करणार त्यांचा शिवर. कोण काल नसेल तर. Eh, तर ओके, फाईन. तो बेजात हशेम, बरुखिम अबाईम, वेलकम टू द शिवर. आपण आज मिशनात पसाखीममध्ये पुढे जाऊ. शेड्यूल असेल मे बी, ऑफकोर्स शवोतबद्दल बोलला पाहिजे. शवोत नेक्स्ट वीक. तोरा कसा प्राप्त होतो आपल्याला, कसा अभ्यास केला पाहिजे, थोडासा त्याच्याबद्दल पण बोलूया. मेन म्हणजे ऑफकोर्स आपण मिशनात करूया आणि त्यासोबत ते बाकीचे टॉपिक्स पण थोडेसे बोलूया. शवोतबद्दल कारण शवोतबद्दल ऑफकोर्स बोललं पाहिजे. एम, आणि बघूया अजून चान्स मिळाला स्टोरीज. वी स्टार्ट विथ अ स्मॉल स्टोरी आणि नंतर मग विल कंटिन्यू इन सियारा दिशमाया. ओके, सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल वी गॉट थँक आकाश बारो हो. हशेमला तो दादा बोलला पाहिजे का आपल्याला पुन्हा अपॉर्च्युनिटी मिळाली तोराचा अभ्यास सोबत करायला. आणि जो पण आता इकडे आहे त्याला मोठी स्फूर्त आहे, त्याचा मोठे मेरिट आहे का तुम्ही येऊ शकला आणि तुम्ही अभ्यास करू शकता. हजारो माणसं आहेत ज्यांना तो मेरिट नाही मिळत. आणि आपल्याला खसदे हशेम आकाश बारुखाने एवढा मेरिट दिला आपल्याला. तोराचा अभ्यास करायला तर सम्याख पाहिजे, माणूस सिमखानी केलं पाहिजे. खुश होऊन केलं पाहिजे का आपल्याला ती अपॉर्च्युनिटी मिळाली. ॲज ए तर फर्स्ट ऑफ ऑल आकाश बरोबर होता रब्बा. आणि ऑफकोर्स उसकी में मेलाखा रव गब्रियल तलकर आणि रव दनियल तलकर फॉर अरेंजिंग सच नाईस प्लॅटफॉर्म. आणि रव गब्रियल तलकर रिअली का ते काळजी घेतात का शिवरी बरोबर होतील आणि टायमावर होतील आणि एव्हरीथिंग. सो יישר שהקדוש ברוך הוא ימלא משאלות ליבכם לטובה. आणि ऑफकोर्स सगळ्यांना तुझा रब्बा फॉर जॉईनिंग द शिवर. सो लेट स्टार्ट ॲज युजल. इकडे सिमखात तोराचं लावलंय, पण ऑफकोर्स इट्स सिमखात तोरा आणि शवोतमध्ये काय फरक आपण बघूया. सिमखात तोरामध्ये आपल्याला शवोतमध्ये आपल्याला तोरा मिळाला बोलतात. आपण शवोतमध्ये तोरा मिळाला आणि सिमखात तोरामध्ये कंप्लीट करून आपण खुश राहतो, आनंदित होतो. ए, तर मग दॅट्स द सिमखा. तोराचा सिमखा तेव्हा असतो. आणि शवोतमध्ये नासे वे नचली नासे वे निष्मा, नासे वे निष्मा. तर नासे वे निष्मा बोललो आणि आपण एक्सेप्ट केलं होतं सर्व. पण सिमखात तोरामध्ये बघितलं होतं का तोराचा इम्पॉर्टन्स एवढा आहे का आपण अंडरस्टँड करायला आपल्या अंडरस्टँडिंगशी पण बाहेर आणि आपल्या एक्सपेक्टेशनशी पण जास्त होता. म्हणून तो सिमखा होता आणि तो जास्तच त्याच्यामध्ये आपण आनंदित होतो आणि खुश होतो का एवढं एक्सपेक्ट पण नव्हतं केलं आपण. दाइये नो. शी आपण माउंट सिन्याच्या जवळ आणला आणि आपल्याला तोरण नसतं दिला तरी सुद्धा दाइये नो बोलतो आपण. तर मग ऑफकोर्स दॅट्स अ डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर. तर खसदे अशेम आपल्याला तोराला मिळालंय आता शवोतला आपण कसे प्राप्त करायचं आणि जास्त एवढ्यात जास्त आपल्याला अचीव करायचा पुढे तोरामध्ये, त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. त्याचा तसे ॲज युजली स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर जे आपण मिशनायोत ब्राखोतमध्ये शिकलो होतो आणि तेच आपण एव्हरी टाईम कंटिन्यू करतो. एव्हरी टाईम अ पर्सन हॅज टू लर्न. लर्न करायच्या आधी ही छोटीशी फिला बोलतो आपण. खजोनीश बोलतात का जो पण इत फील ज्याला पण तोरामध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्यांनी एव्हरी टाईम तोराचा अभ्यास करायच्या आधी इत फिला बोलली पाहिजे. आणि ऑफकोर्स नंतरची पण ती फिला आहे. तर मग इट्स व्हेरी इम्पॉर्टंट का फिला बोलली पाहिजे.
तर खजोनीश बोलतात की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट का जेव्हा आपण पण थोडासा अभ्यास करायला लागतो तर ईद फिला बोलली पाहिजे. बेत मिद्राशमध्ये जातो तेव्हा ईद फिला बोलली पाहिजे. ॲज युजली कॅन सी इट इन इंग्लिशमध्ये पण आहे. यू कॅन से इन इंग्लिश. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר הלכה, וישמחו בי חבריי. ולא אומר אל טמא טהור, ולא אל טהור טמא. ולא ייכשלו חבריי בדבר הלכה, ואשמח בהם. כי אדוני ייתן חוכמה מפיו דעת ותבונה, גל עיניי והבית נפלאות מתורתך. तर एव्हरीथिंग स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर. जे पण आपल्याला जमते, जे पण आपण करतो, तर सोबत प्रेयर पाहिजे सोबत. नमाज सोबत पाहिजे. ए छोटीशी प्रेयर मनातली मनातून आतून कुठे पण माणूस जातो तर ऑफकोर्स असे आधीचे माणसं मेजुजावर हात ठेवायचे आणि नमाज करायचे. आणि जो पण चालू ठेवतो ते करायला इट्स अ गुड थिंग. तर तसंच एव्हरी टाइम अ पर्सन गोज समवेअर, कुठे जायचं असेल, कुठे निघत असेल, काम करतोय, मुलांना सांभाळतोय, जेवण बनवतोय, तर छोटीशी तफिला का आकाश बाळू हो, जे पण मी करतो तुझ्यासाठी करतोय. जे पण करतोय ते तुझ्यासाठी माझा इंटेन्शन आहे. तर मला मदत कर. दॅट्स ऑल्सो गुड. दॅट्स इनफ. दॅट्स पॉवरफुल तफिला. तसं आपण हे तफिला बोलतोय ही छोटीशी नमाज आणि आपण विल स्टार्ट विथ आवर स्मॉल स्टोरी बेजात हशेम. Um, yeah, as usual, we start shiur with saying refuah shlema. May the merit of the shiur, जे पण आपण अभ्यास करतोय तोराचा, त्याचा मेरिट लागून दे. For refuah shlema to Ana Elchana bat Sivan, Shmuel ben Rachel Miriam, Esther Rosa bat Chana Lea, Yaakov ben Malka, Miriam bat Yosef, Enav bat Rivka Yardena, Shaina bat Abigail, Baruch Chaim ben Terez, רבקה בת זאב, רחל בת מרים, מיכל בת נעמה, דוב בן רחל, בתיה שושנה בת רבקה, עם כל חולי עמך ישראל. ज्यांना पण रेफॉची गरज आहे, अख्ख्या सगळे ज्यूज ज्यांना पण रेफॉची गरज आहे त्यांना रेफॉ श्लेमा मी ती זכות लागून द्या. आणि להבדיל בין חיים לחיים, מדי שיעור לעילוי נשמת, בן ציון בן שרה, פנינה בת אלישבע, הריני כפרת משכבה, עזרא בן אלישבע, בנימין בן אסתר, גרשון בת חנה, רינה בת אליהו, עם כל מי ששוכב איתם, תהיה נשמתם צרורה בצרור החיים. Okay, so as usual we start our शिवर. तर आपण बोललो का राव उरियलचा शिवर काल होता. तर ज्यांना पण पाहिजे असेल पुन्हा ऐकायला, पुन्हा बघायला, तर तुम्हाला लिंक पाठवली जाईल आणि मग तुम्ही तुम्ही बघू शकाल तो शिवर. शाबुतवर दिला आहे. आज मी शिवर घेतला. आज मला जमत होतं म्हणून मी आज त्यांना रिक्वेस्ट केली होती काल द्यायला. तर असे तर एनिवे, so as usual we start with a small story. Um, one of the main requirements ऑफ तोरामध्ये आपण बघतो का पिरकियातमध्ये लिहिले 48 थिंग्स, 48 गोष्टी लागतात. 48 गोष्टी लागतात माणसाला तोरा प्राप्त करायला. त्याच्यापैकी वन ऑफ थिंग्स इज खाखामीमचं ऐकायला पाहिजे. खाखामीम जे बोलतात ते केलं पाहिजे. शिमूश खाखामीम पाहिजे. त्याच्यामध्ये त्यांचं ऐकलं पाहिजे. काय बोलतात ते एक्सेप्ट केलं पाहिजे. तर एक किती वर्ष आधी झालेली गोष्ट आहे इथे येरुशलेममध्ये.
राव योसेफ खाईम झोनेनफेल्डची स्टोरी आपण एक वेळा बोललो असू मे बी किती खूप वेळ आधी, पण इट्स वर्थ रिपीटिंग इट. राव योसेफ खाईम झोनेनफेल्ड राबी होते इकडचे. आणि एक वेळ त्यांना किदुशीनला बोललं, म्हणजे लग्न लावायला ते खूप म्हणजे त्यांना लग्न लावायला बोलवलं होतं. आणि त्यावेळेलाची पद्धत होती अ, का ए, त्या कम्युनिटीमध्ये पद्धत होती तशी का ते अरेंज्ड मॅरेज असायचं. आणि अरेंज मॅरेजमध्ये त्यांच्या एकदम जास्त लेखमीर करायचे एकदमच जास्त, जे हलाखाप्रमाणे पण मला नाही वाटत बरोबर आहे. कारण रामबाम बोलतात का त्या मुलांनी बघितली पाहिजे मुलीला लेफाकोत ऑफकोर्स. आणि पण त्यांनी त्यांची अरेंज मॅरेज अशी होती का त्या मुलांनी त्या मुलीला बघितली पण नव्हती. म्हणजे नवशानी बघितला पण नव्हता कोणासंगत लग्न करतोय तो. डायरेक्ट खुप्पाला घेऊन गेले त्याला. त्याच्या पेरेंट्स त्यांच्या दोघांच्या आई वडिलांनी ठरवलं आणि त्याला लग्नाला घेऊन गेले खुप्पामध्ये. खोपामध्ये घेऊन गेले आणि त्यांनी पहिला टाइम त्या मुलीला बघितलं आणि त्याला कळलं का ती एकदमच शॉर्ट आहे. म्हणजे त्याला तशी पाहिजे होती तशी नाहीये. त्याची उंची एवढी पाहिजे ती त्याला पाहिजे तशी नाहीये. तर त्यांनी काय केलं, तो बोलला वाय, तो बोलला नाही नाही नाही, मला नाही करायचंय, मला नाही करायचंय, आणि तो पळून गेला कुप्पामधून. कुप्पासाठी उभे आहेत सर्व आणि त्याला दोन मध्ये दोन माणसं दोन घेऊन येतात. हे त्यांच्या दोघांचे वडील घेऊन येतात असे असतात राईट. तर ते दोघं जण दोघांचा हात सोडला आणि तो पळून गेला कुप्पामधून. आणि सगळे शॉकमध्ये उभे आहेत. लग्न चालू आहे. लग्नामधून नवशाच पळून गेला. आता काय करायचं? सगळे शॉकमध्ये. काय चाललंय? असं कसं होऊ शकते? आता तो पळून गेला एवढ्या लांब आणि त्याला माहित आहे का तो जरा पण थोडा वेळ पण थांबला त्याला कन्व्हिन्स करतील लग्न करायला. सगळे शॉकमध्ये, नवरी तिकडेच रडायला लागली आणि सगळे शॉकमध्ये गेले. झॉनेनफेल्ड जाऊन बोलला आता, योसेफ हाईम झॉनेनफेल्ड जाऊन नवरीला बोलला, तू किद्दूश केला पाहिजे, किद्दूश. किद्दूश म्हणजे काय? का समज जर काय चांगलं झालं तर आपण किद्दूश करतो. किद्दूश करायला पाहिजे तू आता. काय किद्दूश? ती बोलते. मी इकडे लग्नासाठी उभी आहे आणि माझ्या समोरून तो पळून गेला. लग्नासाठी सर्व आहे, सगळे जमलेत, सगळं अरेंज आणि पळून गेला. बोली मी काय विचार पण नाही करू शकत आम्ही. बोल किदूश कसला? तो बोलला चांगला झाला तो आधी कळलं लग्नाच्या आधी का तो असा आहे. जो मुलगा कुप्पामधून पळून जातो तो ऑफकोर्स मेंटली प्रॉब्लेमॅटिक आहे. चांगलं झालं का तुझं लग्नाच्या आधी पळाला नाही तर मग तो उद्या पळाला असता लग्न झाल्यानंतर, तर मग तुझं काय झालं असतं? त्यांनी तुला डायव्हर्स न दिला आणि अजून तसं नाही तर तसंच डायव्हर्स न देता पळाला, तुला आगुना ठेवली असती आणि मग तुझी लाईफ अजून खराब झाली असती. चांगलं झालं आधीच कळलं. बरू हशेम बोल. आधीच कळलं का मुलगा प्रॉब्लेमॅटिक आहे. ती बोलते ती बोलली असं मी विचार पण नाही करू शकत. आता नवरी बोलते विचार पण नाही करू शकत काय आता. फुल डे माझी लाईफ खराब झाली आता माझ्या सगळ्यात कोण लग्न करेल. राव झोननफेल्ड बोलला काहीतरी केलं पाहिजे. त्याच्या त्याच्यासोबत शिकणारे येशिवामधले म्हणजे राव झोननफेल्ड त्या येशिवामध्ये शिकलेले मुलं होते. तो राव त्यांच्याकडे गेला आणि बोलला कोणाला खूत पाहिजे, कोणाला मेरिट पाहिजे, कोणाला मेरिट पाहिजे या मुलीसंगत लग्न करायला. आत्ता सगळे शॉक झाले. कोण हा बोलेल? लग्न अजूनपर्यंत ते मुलं त्यांना माहीत पण नाही त्यांची फॅमिली कोण आहे. आई वडिलांना कोणाला सांगितलं नाही, काय नाही, कोण नाही. तो बोलला कोण रेडी असेल त्याला चांगली ब्राहा मिळेल. खूप मोठा सूत आहे त्याला. आत्ता विचार करा. तर एक मुलगा उठला. त्याचं नाव होतं राव याकोब मेलमेद कनोवित्स्की.
तो उठला आणि तो बोलला, "मी लग्न करायला रेडी आहे. मी लग्न करायला रेडी आहे." तो बोलला, "ओके, ये इकडे." तो बोलला, "जाऊन भेट आता तरी. भेट त्या मुलीला भेट. थोडा वेळ बोला आणि नंतर डिसाईड कर." ओके, त्यांना थोडा वेळ बोलायला दिला दोघांना, त्या मुलाला, त्या नवरीसोबत. ते लोकं बोलले आणि बाबा, "ओके, वाटते मती में. मे बी इट्स ओके." आणि तो बोलला, "ओके." त्याच्या आई-वडिलांना बोलवा. कशासाठी? लग्नासाठी. मुलाचं लग्न आहे, या लवकर. सगळं रेडी आहे. बोलवलं त्यांना पण आणि लग्न लावलं. लग्न केलं त्यांनी आणि मग योसेफ खाईम झोनेनफेल्डनी तिकडे लग्नामध्ये त्याला ब्राखा दिली. का एवढा मोठा मिसरत नेफेश, एवढा मोठा सॅक्रिफाईस, एवढी मोठी गोष्ट तू केली, तर तुला अरिहुत यमीम वे शनीम, आकाश बाळगू तुला मोठी लाँग लाईफ देईल आणि फुल हेल्दी लाईफ विथ तुझी फॅमिली चांगली असेल, तुझी मुलं खूप होतील आणि शालोम बाईत, परमनंट शालोम बाईत. कधीच तुला कसलाच प्रॉब्लेम नाही. तू एकदम मनापासून एवढी चांगली ब्राखा मिळाली त्याला. ए, तर आणि तो खतान त्याला विचारलं का बाबा एवढी मोठी तुम्ही सॅक्रिफाईस कशी करू शकलास? एवढा मोठा डिसिजन कसा घेऊ शकलास? ए, तर तो हातान तो बोलला, "हा खूत आहे. हा खूत आहे माझा लग्न करा हिच्यासोबत." रावनी ब्राखा द्यायला रावनी एवढा मोठा हे दिलंय आणि एक इ इस्रायल मुलीला ची लाईफ फुल डेव्हस्टेशन एकदम खराब व्हायच्या ऐवजी मी तिला वाचू शकीन, तर मी का नाही करणार? आणि प्लस त्याला ब्राखा पण मिळाली. आणि हाच किती वर्ष आधी मी बोललो होतो, मला वाटते किती मे बी 1-2 वर्ष आधी ही स्टोरी बोललो होतो. त्यावेळेला हा राव याकov मेलामेद ते वारले आणि ही वॉज अबाउट 90च्या वर होते ते. 95 होते काय ते समथिंग लाइक दॅट. आणि ते लाईफटाईममध्ये कधीच डॉक्टरकडे नव्हते गेले आणि जायची गरज नव्हती लागली. पूर्ण लाईफमध्ये केव्हाच डॉक्टरकडे नाही जायची गरज नाही लागली त्यांना. कारण त्यांना एवढी मोठी ब्राखा अरीहुत यामीम वे शनीम, त्यांची लाईफ एकदम चांगली होती. विथआऊट एनी हेल्थ प्रॉब्लेम्स, विथआऊट शालोम बाईत प्रॉब्लेम्स. मुलं खूप चांगले झाले. मुले तलमिदे खखामीम झाले. तर कोणत्याच खुतमध्ये राबचं ऐकलं. जाऊ. राब बोलला करायचंय. त्यांनी ती अपॉर्च्युनिटी घेतली आणि त्यांनी लग्न केलं आणि भाऊ हशेम ते हिज लाईफ वॉज एकदम सेटअप झाला कंप्लीटली. आपण बघतो का जेव्हा तल्मिदे खखामीमचा माणूस ऐकतो, पूर्ण विश्वास ठेवतो आणि पुढे जातो, स्वतःचे अ, विचार बाजूला ठेवून, तो बोलतो, "हां, बोललं असं करायला सांगितलं, संपलं. कंप्लीट. ओके, नो प्रॉब्लेम. जाऊ. आकाश बरोबरची इच्छा आहे, मी करणार." तर मग त्याला कसलीच काळजी नसायला पाहिजे. त्याने आकाश बाळखुला सर्व त्यांनी स्वतःचं लाईफ आकाश बाळखुसाठी दिलंय. ऑफकोर्स वी आर स्लेव्हज आपल्याला माहिती आहे. मग त्याची लाईफ सियादा दिशमाय बोलतात त्याला. आकाश बाळखुची पूर्ण मदत असेल त्याला. ओके. तर आपण मिशनातकडे जाऊया बेजात हशेम. ॲज युजुअल आपण मिशनातमध्ये आपण सेकंड मिशना केला होता. ए, कशामध्ये उंदीर घेऊन गेला आणि ते आपण बोललो होतो त्याच्याबद्दल. देन वी हॅव द थर्ड मिशना आपण बोललो होतो आपण. वी गो टू द फोर्थ मिशना आय थिंक सो. या. ओके. लेट्स स्टार्ट विथ द फोर्थ मिशना. थर्ड मिशना तुम्हाला आठवत असेल. थर्ड मिशनामध्ये आपण बोललो होतो की समजा त्यांनी शोधलं नसेल, समजा त्यांनी शोधलं नसेल, तर त्याला शोधला पाहिजे मोएदमध्ये. ही हॅज टू लूक फॉर हमेच त्यांनी शोधलं पाहिजे त्याचं घर. समजा पहिल्या जसा कोण नवीन असेल आपल्या शिऊरमध्ये, तर जस्ट टू बोलायला का आपण कशाबद्दल बोलतोय?
ओके. राव गब्रियल बोलतात या राव देवी सरचं शिवर असेल संडेला इमिरचे आश्रम. तर एव्हरीबडी इज इन्व्हायटेड आणि ऑफकोर्स इट्स अ बिग स्कोप, इट्स अ बिग मेरिट. राव लेवीचं शिवर ऐकायला, लेवी सरचं शिवर ऐकायला इट्स तर आपण बघितलं होतं थर्ड मिशनामध्ये ते आणि आपण आधीच्या मिशनामध्ये पण बघितलं होतं का चेकिंग ऑफ बद्दल बोलतोय आपण. का चेक कसा केला पाहिजे, केव्हा केला पाहिजे, कुठे केलं पाहिजे. समज जर काय स्पेशल गोष्ट झाली आणि चेक नाही करता आलं त्याला, तर केव्हापर्यंत चेक केलं पाहिजे त्यांनी. अ, खागमध्ये चेक केलं पाहिजे किंवा पेसाक चालू झाला तरीसुद्धा चेक केलं पाहिजे. पेसाक संपल्यानंतर पण चेक केलं पाहिजे कारण त्यांनी चेक नव्हता केला त्याचं घर हमेजसाठी. कुठे पण पावाचा तुकडा आहे, कुठे काय आहे, कुठे काय पडलंय, तर त्यांनी चेक केलं पाहिजे. जरी तो घरी नसेल, तरीसुद्धा त्यांनी चेक केलं पाहिजे. किंवा तो त्याला अलाउड आहे, न चेक नाही ना चेक करायची गरज नाही आहे. जेव्हा तो 30 दिवस आधी निघतो घरातून कुठे जायला, 30 दिवस आधी तो परत घरी नाही येणार आहे पेसाक झाल्यानंतर पण, तर मग त्याला गरज नाही चेक करायची. पण नंतर त्याला केव्हा पण तो निघत असेल, जरी पण तो पेसाकमध्ये घरी नसेल, तरीसुद्धा त्यांनी चेक केलं पाहिजे घर. आणि मग आपण बोललो का जेव्हापर्यंत केला पाहिजे समज जर त्याला कुठे मिळालं हागमध्ये तर त्यांनी बाजूला ठेवला पाहिजे आणि त्याचा वापर नाही केला पाहिजे. एक वेळा पेसाखमध्ये तो खामेच राहिला कुठे आणि त्यांनी विकलं नसेल, काय नसेल केलं, तर त्याला आसूर आहे तो खामेचमधून फायदा घ्यायला आणि खाऊ नाही शकत आणि त्याचा विकू पण नाही शकत आणि त्याचा काहीच फायदा नाही करू शकत. मग फोर्थ मिशना आपण वाचूया. बेझोत हशेम. फोर्थ मिशनामध्ये आपण बघतो רבי מאיר אומר, אוכלים כל 5 ושורפים בתחילת 6. רבי יהודה אומר, אוכלים, אוכלים כל 4 ותולים כל 5 ושורפים בתחילת 6. कशाबद्दल बोलतोय आपण आता? तुम्ही बघू शकता इंग्लिशमध्ये पण. का हमेच जो ए, आहे त्याचा केव्हापर्यंत खायला अलाउड आहे आपण बघतो. ह्या मिशनामध्ये आपण कंप्लीटली थोडासा मखलोकेत आहे, थोडासा अ, जो प्रश्न आहे, रबी मेर वेगळं बोलतात आणि रबी यहूदा थोडंसं वेगळं बोलतात का कधीपर्यंत चेक केलं पाहिजे, केव्हापर्यंत त्यांनी खायला अलाउड आहे आणि केव्हापर्यंत जाळलं पाहिजे. तर आपण पुढच्या मिशनामध्ये पण तेच बघूया आणि जास्त क्लिअरली आपल्याला कळेल ते. समराईज पण करूया त्याला आपण. तर फर्स्ट ऑफ ऑल अंडरस्टँड करूया का त्यांना कशावर डिसएग्री होतात. ते बोलतात का केव्हापर्यंत खायला अलाउड आहे. रबी मेर येताना बोलतात का ओखलीन कोल खामेश. खामेश म्हणजे काय? 5 तासपर्यंत 5 तास सकाळपासून आपण बघतो का केव्हापर्यंत अलाउड आहे आपल्याला खायला. जसं आपण बघितलं का ए, सकाळी समज जर 6 वाजता सनराईज होतो आणि सनसेट होतो 6 वाजता, तर तो दिवसाला 12 तासचा दिवस आहे. म्हणजे आयडियली घेतो मी. तर 12 तासमध्ये पहिले 5 तास खायला अलाउड आहे खामेच. आपण बघतोय की रबी मेहर बोलतात पहिले 5 तास, सकाळचे 5 तास खायला अलाउड आहे. खामेच खाऊ शकतो, तो पाव खाऊ शकतो, चपाती खाऊ शकतो आणि पण नंतर लगेच 6वा तास चालू झाल्याबरोबर त्याने जाळलं पाहिजे. ते रबी मेहर बोलतात. रबी येहुदा बोलतात का त्याला अलाउड आहे 4 तास खायला. 5व्या तास 5 5th तास चालू झाला, तेव्हा त्याला खायला अलाउड नाहीये आणि नंतर 6व्या तासच्या स्टार्टमध्ये त्याला जाळायला अलाउड आहे. त्याने जाळला पाहिजे. तर तो त्यांचा डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे. तर आपण बघूया कशामुळे असं आहे आणि पुढच्या मिशनामध्ये पण अजून चांगलं एक्सप्लेन केलं. अजून थोडासा डिटेल्समध्ये आपण ह्याच लाईनमध्ये पुढे जातो. आपण ह्याच डिस्कशनमध्ये पुढे जातो पुढच्या मिशनामध्ये पण. पण तो पण मिशना करूया आणि मग समराईज करूया. दोन्ही मिशनासोबत ते जास्त ईझी पडेल आपल्याला अंडरस्टँड करायला. डिफरन्स ऑफ ओपिनियन काय आहे? तर आपल्याला माहीत आहे का अं, आपल्या तोरा पासून तोरामध्ये लिहिलं आहे
का जेव्हापासून आपल्याला पेसाचं अर्पण करायला सांगितलंय, तेव्हापासून खामेच खायला अलाउड नाहीये. आणि जसं तोरामधून सांगितलं, तर रब्बानी आले आणि बोलले, "का समज माणसाला कळलं नाही खच्चोत कधी आहे. समज जर ढग आलेत आणि त्याला माहीत नाही, तेव्हा काय डिजिटल एटॉमिक क्लॉक नव्हते त्यांच्याकडे, जे आपल्याकडे आहेत आज. तर आपल्याला एक्झॅक्टली आपल्याला माहीत आहे केव्हा किती वाजलेत आता. पण त्यावेळेला नव्हतं त्यांच्याकडे. तर त्यांना खूप डिफिकल्ट व्हायचं अंडरस्टँड करायला अप्रॉक्सिमेटली त्यांना टाईम कळायचा. पण त्यांना चूक नाही झाली पाहिजे. कारण थोडंसं पण पुढे-मागे झालं तर त्यांची जसं काय त्यांनी तोरामधून अव्हेरा केला. त्यांचा मोठा अव्हेरा होईल तोरामधून आणि त्यांनी मोठ्या शिक्षा मिळू शकते. तोरामधला अव्हेरा. तर म्हणून रब्बानी आले आणि बोलले, "गे देअर." जसं आपण पिरकी मध्ये आता ओमेरच्या दिवशी आपण पिरकी वाचतो. त्याच्यामध्ये पहिल्या मिशनामध्ये आपण वाचतो, का तलमीद खकामेंनी फेन्स टाकले पाहिजे तोराला, राइट? तर ते फेन्स म्हणजे गेदेर म्हणजे त्यांनी स्वतःची बाउंड्री ठेवली पाहिजे, का माणूस पडणार नाही तिकडून, चूक नाही होणार. जसं आपण एक वेळा बोललो होतो का प्रत्येक माणसानी स्वतःची पण बाउंड्री फिक्स केली पाहिजे, ज्याच्यामध्ये तू चूक नाही करणार. जसं माणसाला समज जर एक क्लासिक एक्झाम्पल का माणसाला नॉन कोशर खायची सवय आहे आणि तो डिसाईड करतो नाही मी आतापासून कोशर खाणार. तर मग तो त्या गल्लीतून नाही जाणार जिकडे नॉन कोशर विकतात. त्याच्यामुळे त्याला खायची इच्छा होईल आणि तो पटकन विकत घेईल आणि खाईल. तर मग त्याची बाउंड्री काय? तो बोलेल, "मी या गल्लीतूनच नाही, त्या रस्त्यावरच नाही जाणार, जिकडे तो दुकान आहे, तंदुरीचा दुकान आहे. तिकडून जाणारच नाही. तिकडून नाही जाणार मी. मी दुसऱ्याकडून जाईन." दॅट्स द बाउंड्री. त्यांनी स्वतःसाठी फेन्स केली. थोरामधून अलाउड आहे जायला? या ऑफकोर्स त्या रस्त्यातून जायला त्याला अलाउड आहे. पण तो स्वतःला बोलतोय, "मी त्या रस्त्यावर नाही जाणार, कारण मला राहुलं नाही जात." जसं आपण बघतो का मी ह्या माणसासंगत नाही बोलणार, कारण तो मला कोणाकोणाबद्दल विचारतो आणि मग मी त्यांच्याबद्दल वाईट-वाईट बोलतो. तर म्हणून मी त्या माणसांना बोलणारच नाही. तुम्हाला शालोम बोलेल, मी त्याला शालोम, शालोम, इतरात बाय-बाय. तो गेदेर असेल. दॅट्स कॉल्ड फेन्स. नाहीतर आपण बघतो का लग्नामध्ये वगैरे टेबलावर बसतात आणि मग कोणतरी टॉपिक काढतं कोणाबद्दल तरी आणि मग त्याला डायसेक्ट करतात सगळे बसून. काइंड ऑफ. कोणाबद्दल तरी टॉपिक काढतात आणि मग बोलायला लागतात त्या मिशपाखाबद्दल, ह्या फॅमिलीबद्दल, ह्याच्याबद्दल, ह्याच्याबद्दल. तर मग हफेज काईम आपल्याला शिकवतात का माणसाने उठून जायला पाहिजे तिकडे, नाहीतर त्यांना गप केलं पाहिजे आणि गप करणे डिफिकल्ट असेल तर उठून जा. तू अलाउड नाही तिकडे बसायला. दॅट्स द गे देअर. आणि तुम्हाला माहिती असेल का हा माणूस बडबडे आहे. हा माणूस सगळ्याला आपल्याला नॉन रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये घेऊन जातो, जिकडे आपल्याला बोलायला अलाउड नाहीये. तर त्याच्या संग कमीत कमी बोललं पाहिजे. त्याच्याने तो त्याचा ओलामाबा तरी राहील आणि त्याला थियाता मेतीम तरी मध्ये उठेल तो. म्हणजे जेव्हा मशिया येईल तेव्हा तो पुन्हा उठेल. कारण आपल्याला माहिती आहे का, जो पण ज्याला सवय असते बोलायची दुसऱ्यांबद्दल, तो थियाता मेतीमला नाही उठत. इट्स अ बिग पनिशमेंट. पण काय करायचं, दॅट्स रिटन. मी नाही बोलत, हाफिज खानमध्ये लिहिलंय. तर तर म्हणून आपण बघतो का दॅट्स द फेन्स. म्हणून यांनी फेन्स बोलली. रब्बानी आपल्याला फेन्स लावले का माणूस खामेच खायला नाही आला पाहिजे. म्हणून त्यांनी बोलले का आपण आपण आधीच अलाउ नको करू त्यांना खामेच खायला. तर ऑलरेडी 7व्या तास नाही, आपण 5th आवर पासूनच त्यांना बोलायचं अलाउड नाही खायला. तर 5व्या 5th आवर पासूनच बोलायचं जाऊ अलाउड नाही खायला, नाही खायचं खामेच. आणि मग राबी मेर बोलतात का ओके 5th आवरला नाही खायचं. ते बोलतात का 5th आवर पासून खायला अलाउड नाहीये. म्हणजे पूर्ण फुल आवर खायला अलाउड आहे, पण 6th आवरला आपण जाऊन टाकू. रब्बी येहूदा आहेत आणि बोलतात नाही, 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 नाही 5th आवर कशाला? 5th आवर 4th आवरला 4 म्हणजे समजा 6 वाजता सनराईज होतोय. बेरेख मी बोलतोय अप्रॉक्सिमेटली आपण नाही बोलत डॉन पासून आणि ते कॅल्क्युलेशन बाजूला ठेवूया आपण. आपण डायरेक्टली एकदम बेसिक लेव्हलवर एक्झाम्पल देतोय. का समज 6 वाजता सनराईज झाला तर 10 वाजता पर्यंत त्याला खायला अलाउड आहे. 10 नंतर त्याला खायला अलाउड नाहीये. 11 वाजता त्यांनी बाजूला ठेवलं पाहिजे आणि 12 वाजता त्यांनी जाळला पाहिजे. 12 वाजताच्या आधी. स्टार्ट ऑफ द बिगिनिंग ऑफ द 6th आवर त्यांनी जाळला पाहिजे.
तर ते अप्रॉक्सिमेटली बोललं, मी नाही कॅल्क्युलेशन करून बोललो. ज्याला पण पेसाखमध्ये बेजावत हशेम आपल्याला होत असून दे, पेसाख सेलिब्रेट करायला. तर तेव्हा तेव्हा एक्झॅक्टली टायमिंग तुम्ही बघू शकता. मी एक्झाम्पल दिला होता. तर तो एक्झाम्पल नको घेऊ एक्झॅक्टली टायमिंगप्रमाणे. पण जस्ट एन एक्झाम्पल टू अंडरस्टँड. तर म्हणून त्याला मग अलाउड नाहीये. चौथ्या तासामध्येच खायला अलाउड आहे, रब्बी येहूदा बोलतात. रब्बी मेर बोलतात नाही 5व्या तासाला पण खायला अलाउड आहे, पण 6व्या तासामध्ये त्यांनी जायला पाहिजे लगेच. दॅट्स द डिफरन्स ऑफ ओपिनियन. मग आपण पुढे बघतो. आपण पुढचा मिशन आपण करूया आणि नंतर मग समराईज करूया ते पूर्ण. कारण ते इट्स कनेक्टेड टू इच अदर. दोघांच्या टायमिंगमध्ये डिफरन्स ऑफ ओपिनियन आहे. रब्बी मेर बोलतात अजून 1 तास अलाउड आहे खायला. रब्बी येहूदा बोलतात ते ते जास्त हमीर करतात. जास्त जास्त स्ट्रिक्ट ओपिनियन आहे त्यांचा. का नाही, नाही 4थ्या तासामध्ये नाही, 5व्या तासामध्ये खायचं नाही, 4थ्या तासालाच कंप्लीट केलं पाहिजे, खाऊन-पिऊन. आपण पुढचा मिशना वाचूया आणि नंतर मग दोन्ही मिशना समराईज करूया. ते जास्त ईझी होईल कारण इट्स कनेक्टेड टुगेदर. तुम्ही 5वा मिशना वाचू शकता. आपण हिब्रूमध्ये वाचू, मग इंग्लिशमध्ये पण बघूया. वेओद अमा रबी यहूदा. सेम थिंग कंटिन्यूअस. रबी यहूदा पुढे बोलतात, שתי חלות שבתודה פסולות ומנו- ומונחות על גב האצטבה. כל זמן שהן מונחות, כל העם אוכלין. נטלה אחת מהן, תולין, לא אוכלים ולא שורפים. נטלו שתיהם, התחילו כל העם שורפין. רבן גמליאל אומר, חולין נאכלין כל 4, ותרומה כל 5, ושורפין בתחילת 6. ओके. आपण इंग्लिशमध्ये पण बघूया बेजात हशेम. इंग्लिशमध्ये तुम्ही बघू शकता. मी ट्राय टू एक्सप्लेन काय बोलतात ते. तर बेत हमिकदशमध्ये जेव्हा बेत हमिकदश होतं आपल्याकडे आणि बेजात हशेम आपल्याला पण सूत असून दे, लवकरच बेत हमिकदशमध्ये आपण एन्जॉय करू शकू आणि आपल्याला बघायचा पण मेरिट असून दे बेजात हशेम. तर जेव्हा बेत हमिकदश होता तेव्हा अम, 2 खालोत घ्यायचे, जे सुलत होते याच्यासाठी ते घ्यायचे आणि ते लोक ते वर ठेवायचे. कुठे? छपरावर. ज्याच्यामध्ये एक छप्पर असायचं, जिकडे खूप माणसं आणि तिकडून लांबून पण दिसतील तिकडे 2 खालोट ठेवायचे. पावाचे पाव ठेवायचे 2 आणि सगळ्यांना दाखवायला का बाबा 2 पाव आहेत म्हणजे अलाउड आहे खायला. अजूनपर्यंत खायला अलाउड आहे पाव. अं, कारण त्यावेळेला दुधाचा ऑफरिंग द्यायचे ते आदल्या दिवशी द्यायचे. पेसाखच्या दिवशी नाही द्यायचे. म्हणजे एरेफ पेसाखला नाही द्यायचे. आदल्या दिवशी 13 तारखेला द्यायचे. 14 तारखेला नाही द्यायचे. कारण कुर्बान पेसाख होता आणि नंतर त्यांना खायला पण अलाउड नव्हता खामेच. तर म्हणून ते आदल्या दिवशी द्यायचे. तर त्याच्यामधून जे पसूल झालेत ते ठेवायचे तिकडे. पसूल म्हणजे डिस्क्वालिफाय झालेत ते ठेवायचे तिकडे आणि 2 पाव ठेवायचे. आणि जेव्हा टाईम झाला, या एक वेळा टाईम जवळ आला, तेव्हा 1 पाव काढायचे ते. जेव्हा 1 पाव काढायचे तेव्हा सगळ्यांना बोलायचे, "हां, ओके. काही नाही करायचं. आता हात नाही लावायचं, खायचं नाही, जाळायचं नाही." जसं रब्बी यहूदा बोलले होते स्टार्टमध्ये आपण काय बोललो होतो. रब्बी यहूदा बोलले, "4थ्या 4th आवरला खायला अलाउड आहे. 5th आवरला खायला अलाउड नाहीये आणि 6th आवर 6वा तास चालू झाला तेव्हा जाळायचं आहे." तसंच इकडे पण म्हणजे 4th आवर 4 तास झाले सनराईजपासून तेव्हापर्यंत त्यांना अलाउड होतं खायला. तेव्हापर्यंत 2 पाव ठेवायचे समोर. तर माणसांना घड्याळ बघायची गरज नाही. साईन आहे त्यांच्यासाठी का 2 पाव तिकडे आहेत. तर मग अ, 2 पाव तिकडे आहेत. बेतामिदेशमध्ये बोलतोय आपण. बेतामिदेशमध्ये तसे ठेवायचे आणि जेव्हापर्यंत 2 पाव आहेत तोपर्यंत खायला अलाउड आहे पाव. हमेच खायला अलाउड आहे. 1 पाव काढून घेतलं, 1च पाव राहिला. वॉव! आता काय नको करू. बाजूलाच ठेवून द्या पाव. खायला अलाउड नाहीये, जाळायला पण अलाउड नाहीये. आणि मग तो दुसरा पाव पण त्यांनी बाजूला केला. तेव्हा
बोलायचं आता जाळायला पाहिजेत, आता जाळायचे पाव आणि मग जे पण त्यांच्याकडे खांब आहेत ते जाळून टाकायचे. दॅट वॉज अ साईन, दॅट वॉज अ सीमा साईन होती त्यांच्याकडे ते साईन होती का ए, सर्वांना कळायला पाहिजे किती टाइम झालाय, किती वाजलेत, काय काय करायचं. अम, आणि मग इकडे आपण एक इंटरेस्टिंग बोलतात गोष्ट बघतो का रब्बी गमलील येतात आणि ते दोघांमध्ये कॉम्प्रोमाइज करतात. रब्बी येहुदामध्ये आणि रब्बी मेईरमध्ये. तर कॉम्प्रोमाइज काय? फिफ्थ अर्थ. रब्बी येहुदा बोलतात रिगार्डिंग हौलीन म्हणजे कदोश नाही, कोदेश बद्दल नाही, नॉर्मल ब्रेड बद्दल बोलतात. आणि रब्बी मेर बोलतात तुरुमाबद्दल. तो त्यांनी कॉम्प्रोमाइज केला. आपण बघूया इकडे जो समराईज केलाय इकडे समरी आहे मस्त तुम्हाला इझिली आठवण राहायसाठी. अं, तर आपण बघतो तर फोर्थ आणि फिफ्थ मिशनामध्ये कोणते रब्बानीम आहेत आपण बघतो का 3 रब्बानीम बोलतात इकडे. रब्बी मेर, रब्बी यहूदा आणि रब्बी गमलिएल. कोणत्या कोणत्या टायमामध्ये बोलतात? रब्बी मेर येतात आणि बोलतात चौथा आणि 5व्या तासी आपण खामेच खाऊ शकतो. काय प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा 6th आवर 6वा तास चालू होतो, तेव्हा जाळायला पाहिजे. त्याच्याबद्दल कोणाचाच मखलोक नाही. सर्वांप्रमाणे 6वा तास चालू झाला, तेव्हा जाळलं पाहिजे. आता रब्बी येहूदा येतात आणि बोलतात का नाही, चौथ्या 4th आवरला खायला पाहिजे. 5th आवरला काय नाही, वर ठेवलेले ती वरच ठेवायचे. वर ठेवले तिकडे आपण बोललो होतो, का पाव वर ठेवतात. जाऊ काय नाही करायचं, बाजूला ठेवायचे पाव. कोण नाही हात लावणार पण नाही, खाणार नाही, जाळणार पण नाही. आणि रब्बी गमलीएल येतात आणि बोलतात, "हां, रब्बी येहूदा येतात आणि बोलतात खुलींबद्दल." खुलीन म्हणजे काय? खोल, यॉम खोल. याचा खोला मोएद आपण बोलतो. खोला मोएद. रेग्युलर डे, रेग्युलर गोष्टींबद्दल, रेग्युलर ब्रेडबद्दल बोलतात. आणि रब्बी मेर तुरुमाबद्दल बोलतात. म्हणजे रब्बी गमलीएल येतात आणि बोलतात, का जे पण आपण बोललो चौथ्या तासी 4th आवरला खायला अलाउड आहे. नॉर्मल कदोष ब्रेड नाही, कदोष म्हणजे जे पण अर्पण द्यायचे, जे पण आपण अ, बेतामी देशमध्ये अर्पण व्हायचं तो कदोष, त्याची किदुषा यायची. तर त्या त्या कदोषबद्दल नाही बोलत, पण खुलीन, नॉर्मल ब्रेडबद्दल बोलतोय. ते 4थ्या तासला खायला अलाउड आहे. पण 5th आवरला खायला अलाउड नाहीये. त्रुमा जो पण बेतामी देशमध्ये त्रुमा द्यायचे, तो तो खायला अलाउड आहे 5व्या तास, 5th आवरला. आणि मग 6th आवरला जाळलं पाहिजे सर्व जे पण राहिलेलं. तर म्हणून आपण बघतो इकडे का राबी मेर आणि राबी येहूदा ते दोघं एक एक गोष्ट अशी रब्बान गमलीप्रमाणे दोघं जण एकाबद्दल नाही बोलत. एक बोलतोय नॉर्मल ब्रेडबद्दल आणि एक बोलतोय त्रुमाबद्दल. आणि तसं आपण बघतो काय कॉम्प्रोमाइज झाले दोन्ही रब्बानीमध्ये आणि दॅट वे वी अंडरस्टँड द होल मिशना प्रॉपरली. का काय त्याच्यामध्ये डिसएग्रीमेंट होती आपल्याला आत्ता कळलं. वाव डिसएग्री झाली 2 रब्बानी. पण व्हॉट वॉज इट कशाबद्दल? कशाबद्दल? इट्स वन इज टॉकिंग अबाउट नॉर्मल ब्रेड आणि एक राबी बोलतोय कदोश केदुशा त्रुमाबद्दल त्या ब्रेडबद्दल. आणि म्हणून दॅट वे द होल मिशना बिकम्स क्लिअर. मग आधीचा मिशना पण क्लिअर आहे आणि नंतरचा मिशना क्लिअर आहे. आय होप तुम्हाला पण विथ दिस स्मॉल समरायझेशन. ओके. विथ दिस वी फिनिश फोर्थ अँड द फिफ्थ मिशन. आपल्या या चॅप्टरमध्ये अजून 2 मिशना आहेत आणि आपलं फर्स्ट चॅप्टर ऑफ मिशनायोत पेसाखीम कंप्लीट होतं. हसदे हशेम. आता आपण कंप्लीट केलं मिशनात ब्राहोत, मिशनायोत शबात, मिशनायोत मेगिला आणि खसदे हशेम आपण मिशनात साखीममध्ये आहोत. इट्स अ बिग 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 अचीवमेंट. खसदे हशेम इट्स अ बिग स्कूत. आय होप तुम्हाला हे 2 मिशना क्लिअर आहेत. अम, काय प्रश्न असतील तर विचारू शकता.
तर वी कॅन कंटिन्यू. आपण बोलूया थोडासा शव्वतबद्दल. अ फ्यू इम्पॉर्टंट पॉईंट्स मी ऐकले त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करू शकतो तुमच्यासोबत. ओके, फाईन. तर इकडे प्रश्न नाहीत. होप कोणाला प्रश्न असतील ते विचारू शकता आता. आता वी कंटिन्यू विथ लिटल बिट ऑफ रिगार्डिंग तोरा आणि शवोत. ओके, फाईन. लेट्स कंटिन्यू. तर शवोतचा सण फार स्पेशल असतो. जो पण माणूस बोलतात का, जो पण माणूस शवोतला जेवढा खुश राहील, तेवढा त्याला तोरा प्राप्त होईल पुढच्या वर्षी. खुश राहील, जेवढा तोराचा जास्त अभ्यास करायला नमाज करेल, जेवढे त्याची जास्त सिमखा असेल, तेवढा त्याला त्याचा अकाउंट वाढेल तोराचा अभ्यासाचा. त्याला जास्त अभ्यास करू शकेल तोराचा पुढच्या वर्षी. जसं आपण बघितलं का पेसाखमध्ये डिसाईड होतं किती एमुना असेल त्याच्यामध्ये पूर्ण वर्ष. ए, सिमखात तोरामध्ये आपण डिसाईड होतं की किती आपल्याला तोरा मिळेल. शव्वोतमध्ये पण डिसाईड होतं किती आपल्याला तोरा मिळेल. ए, रोया आपल्या पन्नासचा डिसाईड होतं. बाकीच्या सगळ्या गोष्टी पण आहेत. एव्हरीथिंग इज कनेक्टेड, ऑफकोर्स ऑफकोर्स हे सर्व कनेक्टेड आहेत. पण तरी सुद्धा देर इज अ स्पेशल. प्रत्येक सणामध्ये yirat शमाईम किती असेल माणसाचा. तर प्रत्येक सणामध्ये इम्पॉर्टन्स आहे. तर जेवढा माणूस सम्याक असेल, खुश असेल, तेवढा तो लेव्हल प्राप्त करू शकतो या पुढच्या कमिंग इयरमध्ये. आपण बघू का एक छान शिवर ऐकला मी रवे दनियल ग्लॅस्टीनचा. त्याच्यामुळे त्यांनी डिस्कस केलंय का तोरा प्राप्त करायला कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स आहेत, कोणते कोणते गोष्टी आहेत, ज्याच्याने तो तोराचा अभ्यास चांगला करू शकेल. आणि काय काय केलं पाहिजे त्यांनी, म्हणजे त्याला तोरा जास्त त्याला अभ्यास करता येईल, त्याला जास्त अंडरस्टँडिंग होईल. तर विल टॉक लिटल बिट ऑफ अबाउट दॅट का कोणते कोणते पॉईंट त्यांनी 7 पॉईंट्स दिले त्याच्याबद्दल. आपण जनरलाइज करूया सगळे. का फर्स्ट ऑफ ऑल, सर्व नमाजीमध्ये जसं आपण बघितलं तफिला, प्रेयर इज इम्पॉर्टंट. प्रेयर, तर तोरामध्ये पण प्रेयर इम्पॉर्टंट आहे. केव्हा पण माणसाने नमाज केली पाहिजे का त्याला तोरा प्राप्त व्हायला, त्याला अंडरस्टँडिंग यायला. तोराचा अंडरस्टँडिंग यायसाठी नमाज करायला पाहिजे. एव्हरी आमिदामध्ये, कोणी नदातमध्ये, प्रत्येक आमिदामध्ये, नाहीतर प्रत्येक जेव्हा पण माणसाला टाइम असेल, जेव्हा पण स्त्रिया जेव्हा काम करतात, जेव्हा ते दुसऱ्यामध्ये बिझी नसतात, त्यांचा हात चालू असतं, जेवण बनवतात, तेव्हा पण त्यांनी नमाज केली पाहिजे. काय नमाज केली पाहिजे का त्यांना त्यांच्या त्यांच्या नवऱ्यांना, त्यांच्या मुलांना, त्यांच्या फॅमिलीला सगळ्यांना तोराचा अंडरस्टँडिंग येऊन दे आणि तोराचा इम्पॉर्टन्स समजून दे आणि तोराचा अभ्यास करायची बुद्धी दे. ते फार इम्पॉर्टंट आहे त्यांना. प्रत्येक माणसाने नमाज केली पाहिजे का त्याला तोराचा अंडरस्टँडिंग येऊन दे. तर प्रेयर, नमाज, प्रे केलं पाहिजे माणसाने. तो समज जर प्रत्येक ते राव तर प्रत्येक बोलतात का जो माणूस नमाज करतो आणि तो अ, तोरासाठी नमाज नाही करत तर ही मिस द बोट. त्यांनी काहीच नमाज नाही केली काइंड ऑफ. त्यांनी नमाज केली पाहिजे का तोरात अंडरस्टँड करायसाठी प्रेयरची गरज असते. आणि म्हणून आपण बघतो हाफेज खाईम काय बोलले आपण बघितलं का ते बोलले का त्यांना जे पण त्यांनी प्राप्त केले ते त्यांच्या इमामुळे, त्यांच्या आजीमुळे, जे ते रडले, जे रडायचे तेलीम घेऊन, का त्यांच्या मुलांना तोराचा अंडरस्टँडिंग घेऊन दे, तोराचा अभ्यास करून दे. तर त्यांच्या स्फूर्तमध्ये, त्यांच्या मेरिटमध्ये त्याला आता कळतंय. म्हणून तो बुक छापू शकला, बुक लिहू शकला, अंडरस्टँड करू शकला तोरा. कोणत्या स्फूर्तमध्ये? त्यांच्या इमा आणि आजी जी नमाज करायची. पण आज आपल्याकडे खूप अट्रॅक्शन्स आहेत, डिस्ट्रॅक्शन्स आहेत. यूट्यूब, फेसबुक, टिकटॉक, अजून काय काय असेल ते, सिरियल्स, पिक्चर्स, त्याच्यामध्ये स्त्रिया बिझी असतात, तर मग नमाज करायला कोणाला टाईम आहे? तेच आम्ही जोक मारतोय. ऑफकोर्स सगळेजण नमाज करतात, मला माहिती आहे. जस्ट जस्ट जोक मारतोय. आम्हाला माहिती आहे का जे पण इकडे येतात शिविरमध्ये ते सिरियस माणसं आहेत आणि सगळे सिरियसली अभ्यास करतात आणि सगळ्यांना सिरियसली आहेत म्हणून ते तोराचा अभ्यास करायला येतात इकडे.
आणि मी जनरलाइज बोलतो दुसऱ्यांबद्दल, आपल्याबद्दल नाही. तर तर ते त्याच्यामध्ये टाईम वेस्ट नाही झाला पाहिजे आणि येणारा जो पण सतान आहे, सैतान आहे, तो आपल्याला असाच त्रास देतो, आपला टाईम वेस्ट करतो. जेव्हा पण टाईम चांगला असतं, तेलीम घेऊन बसायचं, तेव्हा एक छान व्हिडिओ पाठवतो कोणतरी. कोणतरी ओळखीचा माणूस व्हिडिओ पाठवतो. तो व्हिडिओ आल्यानंतर आय विल बी द फर्स्ट वन टू सी इट. मला पहिला पाहिजे बघायला. मी 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 पहिला असलं पाहिजे ना बघायला. त्यामुळे काइंड ऑफ आपल्यामध्ये ते क्युरिओसिटी डेव्हलप करतं. काय असेल त्याच्यामध्ये? काय असेल? क्युरिओसिटी. सक्रानूत बोलतात त्याला हिब्रूमध्ये. क्युरिओसिटी. जो माणूस क्युरियस असतो त्याला काय आहे त्याच्यामध्ये? काय आहे? आणि ते ते सगळ्यात मोठा डिस्ट्रॉइंग फॅक्टर आहे तोरामध्ये. पण तोरामध्ये सक्रानूत काय लिहिलं असेल गेमारामध्ये आणि काय लिहिलं असेल मिशनामध्ये आणि काय लिहिलं असेल मिद्राशीमध्ये, दॅट्स गुड. म्हणजे पण ह्या गोष्टींमध्ये मे बी हा व्हिडिओ पाठवतो त्याच्यामध्ये काय आहे ते गरज नाही. ते बाजूला ठेवायला पाहिजे. तो सक्रानूत, तो क्युरिओसिटी ती बाजूला ठेवली पाहिजे आणि तोरामध्ये ती वापरली पाहिजे. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण बोललो प्रेयर. मग इरात शमाईम. इरात शमाईम म्हणजे फिअर ऑफ हशेम. फिअर ऑफ हशेमसाठी पण फिअर ऑफ हशेम ज्याचा डेव्हलप्ड असेल, त्याला तोराचा जास्त अंडरस्टँडिंग येतो. जो परमेश्वराला घाबरून असेल, जो परमेश्वराचा अख्खा टाईम, पूर्ण टाईम त्याला माहिती आहे का कोणतरी वरून बघतोय मला, कोणतरी माझं ऐकतोय मी काय बोलतोय ते. इरात शमाईम, इरात शमाईम. आकाश बालकोची भीती, परमेश्वराची भीती असेल, तो तोराचा अभ्यास चांगला करू शकतो आणि त्याला समजेल तोराचा अभ्यास आणि तो अंडरस्टँड करू शकेल. जेव्हा त्याला तो तो जेव्हा त्याला इरात शमाईमध्ये तो आकाश बालकोची भीती आहे त्याला. नॉर्मल सब्जेक्ट्समध्ये त्याचा काही कनेक्शन नाही. हे काय तोरा म्हणून तो वेगळा आहे. इट्स अ स्पिरिच्युअल थिंग. पण नॉर्मल सब्जेक्ट जे माणूस स्कूलमध्ये शिकतोय, नाहीतर युनिव्हर्सिटीमध्ये शिकतोय, त्याच्यासाठी इरात शमाईची गरज नाही. तो माणूस किती पण खराब माणूस असेल, तो एव्हरी डे थोडा तास बसला, तर त्याला सर्व कळेल आणि त्याला थोडीशी थोडीशी इंटेलिजन्स असेल आणि हातमदा मेहनत करायची, त्याला माहीत असेल कशी मेहनत करायची, कसं शिकायचं, तर तो खूप चांगला शिकू शकतो आणि त्याला इरात शमाईची गरज नाही ते शिकायला. फिअर ऑफ हेव्हनची गरज नाही. पण तोरामध्ये ज्याला पण तोराचा अभ्यास करायचा आहे, तर त्याला इरात शमाईमची गरज, त्याला भीती आहे पाहिजे हकाल बरोखोची. मगच त्याला तोरा अंडरस्टँड होईल. मगच तो तोराच्या जवळ जाऊ शकतोय. तिसरी गोष्ट म्हणजे अनावा, हंबलनेस. माणूस हंबल पाहिजे. म्हणजे नम्र पाहिजे, नम्र. नम्र म्हणजे नाही त्याचा अर्थ का तो स्वतःला कचरा समजतोय, नाही. नम्र म्हणजे त्याचा अर्थ नाही का तो स्वतःला काहीच नाही समजत. नम्र म्हणजे काय? त्याला माहित आहे तो कोण आहे, त्याची लेव्हल काय एक्झॅक्टली आणि तो त्या लेव्हलप्रमाणे आहे. त्याला माहिती आहे मी एवढा मला माहिती आहे एवढे चांगले चांगले गुण आहेत माझ्यामध्ये आणि हे खराब गुण आहेत माझ्यामध्ये. तो माणूस नम्र आहे. त्याला माहिती आहे त्याची काय लेव्हल आहे. तो कोण आहे त्याला माहिती आहे. आणि तो नम्र माणूस आहे आणि तो ते दुसऱ्याच्या गोष्टीने मागे धावत नाही. तो कवोतच्या मागे नाही धावत. त्याला कवोत काय करायचंय त्याला माहिती आहे का तो समज जर ते दुसऱ्यांना शो करायची गरज नाही त्याला. कारण त्याला माहित आहे तो कोण आहे. त्याची लेव्हल काय आहे. त्याची ए, तो कितपर्यंत काय मिळवू शकतोय. आकाश कोणी हशेमने त्याला किती गिफ्ट दिलेत. त्याला इंटेलिजन्स दिले. तो हुशार आहे. या नम्र आहे तो. त्याला माहित आहे तो कुठल्या लेव्हलवर आहे. तर मग त्याला नॉर्मल त्याचं ऑपोजिट काय असतं गावतान म्हणजे प्राईड. त्याला गर्विष्ठ माणूस. गर्व कशाला असतो त्याला माणसाला कारण त्याला स्वतःला काहीतरी वेगळा समजतो तो. तो स्वतः काय आहे त्याला माहीत नाही. तो शेकेरमध्ये राहतो. तो चुकीच्या समजमध्ये त्याला वाटतं का तो खूप हुशार आहे. पण प्रॉब्ली तो एवढा हुशार नाही त्याला असं वाटतं. तेवढा हुशार नाही आहे तो. त्याला वाटतं त्याला सगळ्यांनी मान दिलं पाहिजे. तो गर्विष्ठ माणूस आहे. का? कारण त्याला वाटतं का तो कोणतरी वेगळा आहे. तो कोणतरी मोठा आहे. पण रिअली तो नाही आहे तसा. मग जसा काय फुगा आहे, तो फुगवतो
आणि आतमध्ये वारा भरलाय आणि तो बोलतो, "वो, वो, मी बघ किती मोठा आहे, मी बघ किती आहे." पण तो फुगा आहे, त्याचं काही नाही त्याच्यामध्ये. एक छोटीशी पिन मारली तर फुटेल, सगळं बाहेर येईल आणि तो परत खाली येईल. तर तसंच अनावा म्हणजे नम्र म्हणजे त्याला माहिती आहे तो कुठे आहे, त्याची लेव्हल काय आहे आणि त्याप्रमाणे तो वागतो, त्याप्रमाणे तो राहतो. मग चौथी गोष्ट आपण बोललो होतो त्याच्याबद्दल असे रे खराब. एक राव बनवलं पाहिजे त्याच्या संग तो कन्सल्ट करेल, त्याचं ऐकेल, त्याच्यासोबत राहील, त्याचा अंडरस्टँड करायला बघेल, काय प्रश्न असेल त्याला विचारेल. असेल एका राव ते दिसतलेक मी सफेक. एक वेळ राव असेल त्याचा डाऊट नसतील, डाऊट असेल तर माणूस डाऊटमध्ये राहतो. किती वर्षानुवर्ष त्या डाऊट त्याच्या डोक्यामध्ये राहतं आणि मग तो तो क्लिअर नसतं त्याला हालाखा. नाहीतर काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. असेल एका राव. म्हणून पहिले तर राव बनवला पाहिजे. त्याच्या एक कोण राव त्यांनी चांगला राव जो ज्यांनी दुसऱ्या रब्बानींकडून शिकलाय, त्याला समोर ठेवलं पाहिजे, त्याच्या कनेक्शनमध्ये राहिलं पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे आणि त्याच्याप्रमाणे झालं पाहिजे सर्व गोष्टीमध्ये. विचारलं पाहिजे आणि नित्याएच केलं पाहिजे, ॲडवाईस घेतलं पाहिजे त्याकडून. काय केलं पाहिजे, काय नाही करायला पाहिजे. ते त्याला काय कसलेच डाऊट नसेल. एक वेळ डाऊट नसेल, तर मग सगळं क्लिअर होईल. एक वेळ सगळं क्लिअर असेल, तर मग प्रश्नच नाही आहे त्याला चूक करायची. कारण अमालेक आपण बोलतो अमालेक, हामान जो अमालेकी होता आणि त्यांचा मेन इंटेन्शन असतं माणसामध्ये डाऊट घालायचा. डाऊट. जसं आपण कोण समजा आपण केव्हा-केव्हा बघतो, कोणतरी दिवार-तोरा देतो. एक चांगली स्टोरी बोलतो, नाहीतर एक चांगला आयडिया ऑफ तोरा बोलतो आणि अचानक दुसऱ्या साइडून एक माणूस बोलतो, हाताने असं वर, "आह!" एवढंच बोलतो. देव अजून काही नाही करत. त्याला लेच्चान बोलतात, लेच्चान. लेच्चान म्हणजे जोकर. हं. त्यांनी सगळ्यात इम्पोर्टंट गोष्टींची मजाक उडवली. लेच्चानूच केला त्यानं आणि ती दॅट्स कॉल्ड अमालेक. अमालेक तो डाऊट घालतो. मग बाकीचे माणसं बोलतील ना, हा बरोबर बोलला होता. पण याने ॲक्शन केली म्हणजे मे बी काहीतरी त्याच्यामध्ये बरोबर नसेल. तो असा बोलल्याबरोबर म्हणजे त्याने काय केला, त्याच्या मनात डाऊट आला. तो अख्खा पूर्णपणे त्याच्यामध्ये विश्वास करत होता. आता कोणीतरी त्याच्यामध्ये डाऊट घातला. एक वेळ डाऊट आला, तर तो डाऊट आता मोठा होईल आणि नंतर तो सगळंच विसरून जाईल त्याने काय बोललेला. तर दॅट्स कॉल्ड लेच्चानूत आणि तसा तो आपण बघतो का ते पण नसावं माणसामध्ये. पण असेल एका राव, राव बनवलं तर दॅट्स ही विल अचीव्ह, ही विल गेट टू क्लॅरिटी त्याचे क्लिअर होईल सगळे डाउट्स आणि एक वेळ डाउट क्लिअर झाल्यानंतर मग माणसाला एक वेळ माहीत असेल का तो फास्ट रस्ता क्रॉस करताना त्यांनी न बघता क्रॉस केला, तर त्याची काय हाल होतील त्याला माहीत आहे. म्हणून तो केव्हाच चूक नाही होणार ती. तसंच इकडे पण समज त्याला माहीत आहे का समज त्यांनी आवेरा केली, त्यांनी शब्दात नाही पाळला, नाहीतर त्यांनी मॉडेस्टी नाही पाळली, तर त्याला त्याचं काय होईल? आणि तो दुसऱ्यांना काय किती तो मोठी या जगामध्ये एक मोठी अं, ओनेश, एक मोठी पनिशमेंट आणतोय. त्याला कळेल आणि त्याच्यामुळे किती माणसं खासवे शालोम, किती खयालीम आपले मरतात खासवे शालोम. आपले सोल्जर्स जे आहेत, ते त्याच्याच चूकमध्ये त्याची पण चूक तिकडे ॲड होते त्यांच्या सीन्समध्ये आणि म्हणजे सर्वांच्या सीन्स ॲड होतात आणि कोणतरी कुठेतरी हे होते. अ, तर ते पण माणसाने आठवून ठेवलं, तर तो कधीच चूक नाही करणार. तो बोलला तो फार केअरफुल असेल, तो सांभाळेल स्वतःला. तर एनिवे आपण अजून थोडेसे पॉइंट्स आहेत. ते मे बी आपण पुढच्या वेळेला बघूया. मे बी चान्स मिळाले तर. आता आपण एक छोटीशी स्टोरी बोलतोय. एक छोटीशी स्टोरी जी ते पण सेम पॉइंट बघतात का माणसाचा जो क्लिअर नसेल त्याच्या गोष्टींमध्ये त्याची समजा त्याला माहीत नसेल का ही चूक आहे, तर तो किती मोठी मोठी पनिशमेंट आणू शकतो या जगामध्ये. तर अशीच एक घटना घडली होती खूप वर्षाआधी, ज्याच्यामध्ये रब्बानीचं नाव मी लिहिलं नाही आत्ता. स्लिखा सॉरी फॉर दॅट. मी लिहिलं नाही. पण जस्ट मी तुम्हाला स्टोरी सांगतो. मे बी तुम्हाला पाहिजे असेल मी नंतर बोलीन कोण राव होतं, कुठे होतं, एक्झॅक्टली काय लोकेशन होतं.
ते नंतर पण बोलू शकीन. पण सध्या मी त्या रावचं नाव लिहिलं नाही. पण एक जागा होती जिकडे त्यांनी बघितलं का अचानक, अचानक एक यंग यंग मुलगा मेला. अचानक. काय झालं? वॉव! सगळे तो कम्युनिटी होती, ती सिटी होती. सगळेजण शॉक झाले. ते शॉक झाले. काय झालं? यंग मुलगा. पुढच्या आठवड्यामध्ये, नेक्स्ट वीकमध्ये अजून एक यंग मुलगा मेला. वॉय! काय झालं? काय झालं इकडे? यंग? काय झालं होतं? काहीच नाही. कसं काय? सगळे शॉकमध्ये. तिसऱ्या आठवड्यात परत एक. वाह! 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 सगळेजण शॉकमध्ये सगळे बोलायला लागले, "वॉव! काय झालं इकडे?" चौथ्या आठवड्यात अजून एक. पाचवा अजून एक. सगळेजण खूप घाबरले. सगळे रावकडे आले. "राव, काय करायचंय? काय चाललंय? इस्रायल माणसं, काय झालं इस्रायल लोकांमध्ये काय झालं?" 6व्या आठवड्यामध्ये अजून एक. 7व्यामध्ये एक गेला अजून एक. 8व्यामध्ये एक गेला. वॉव! 9. तो रावला सांगितलं, "काहीतरी इकडे बरोबर नाही. काहीतरी मोठी चूक झाली आपली. या सिटीमध्ये काहीतरी मोठी चूक झाली. खूप मोठा पाप झाला इकडे कुठेतरी म्हणजे. काहीतरी केलं पाहिजे." मग त्यांनी फाइंड आउट केलं का, काय होतंय? काय झालं इकडे? काय झालंय? काहीतरी चेंज झालं इकडे. काहीतरी चूक झाली. कोणाची तरी काहीतरी मोठी चूक झाली. त्यांनी फाइंड आउट केलं. तर त्यांना कळलं का त्या कम्युनिटीमध्ये एक मिशपाखा होता, एक फॅमिली होती. जे लोकं अचानक मॉडेस्ट कपडे घालायचे विसरले. थोडेसे इमॉडेस्ट कपडे, थोडेसे कमी कपडे घालायला लागले आणि त्यांची भाषा चेंज झाली. त्या माणसांची, त्यांच्या फॅमिलीची, त्या मिशपाखाची ती फॅमिली होती तिकडे राहणारी त्यांच्यामध्ये. ते उलट-सुलट खराब लँग्वेज बोलायला लागले. तर रावला येऊन सांगितलं, की ही फॅमिली आहे, ते फार विचित्र वागायला लागले लेटली आणि सगळे कमी कपडे घालायला लागले. कपडे बरोबर नाही त्यांचे. त्यांची भाषा चेंज झाली. बरोबर नाही बोलत. खूप खराब लँग्वेज वापरतात. तर राब बोलला का समज खस शलोम पुन्हा काय झालं, तर आपण बघूया काय करायचं. आणि त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये 10वा मुलगा मेला. अजून एक यंग मुलगा. तर रावने डिक्लेअर केलं, काय ह्याचा त्याचा हलवाया, त्याचा फ्युनरल त्यांच्या रस्त्यावरून निघेल, जिकडे ते फॅमिली राहत होती. कुठून? त्या फॅमिलीच्या त्या फॅमिलीच्या समोरून. तिकडे त्याचा फ्युनरल निघेल. आणि सगळ्याकडे छापून त्यांनी सगळ्याकडे लावलं का फ्युनरल निघेल या फॅमिलीच्या समोरून या मुलाचा. तर सगळे शॉक झाले. सगळेजण बोलायला लागले, "वॉव! हां, आता काहीतरी मोठं होणार आहे." आणि अख्खी सिटी आली तिकडे बघायला. तर ती फॅमिली खूप इन्सल्टेड झाली. त्यांना फार वाईट वाटलं. ते बोलले, "ओह! आम्ही काय सोडणार नाही या रावला." आणि त्यांनी त्याला कोर्ट ऑर्डर पाठवली. कोर्टात गेले आणि कोर्टची ऑर्डर पाठवली. का दुसऱ्या दिवशी लगेच सकाळी कोर्टामध्ये यायला पाहिजे. तर राव गेला. गेमाला शब्दात घेऊन गेला राव. आणि जजनी विचारलं, "काय चाललंय तो नॉन ज्यूइश होता जज. विचारलं, "काय चाललंय हे? कशाला हे सर्व?" ते बोलायला लागले, "या माणसानी, रावनी फ्युनरल ठेवली त्या मुलाची आमच्या समोरून. आम्ही काय केलंय? आमचं काय चूक त्याच्यामध्ये? आमच्या घराच्या समोरून कशाला फ्युनरल निघाली पाहिजे त्या मुलाची?" हे ते बोलायला लागले. रावला विचारलं, "का? काय झालं?" राव बोलले, "बघ, गेमारामध्ये लिहिलंय, जो पण माणूस मॉडेस्टी नाही पाळत, त्याच्यामुळे यंग मुलं मरतात." ठीक आहे. गेमारामध्ये लिहिलंय. जजला दाखवलंय बघ गेमारामध्ये लिहिलंय. आणि ही फॅमिली आहे. ते बरोबर कपडे नाही घालत आणि बोलण्यात त्याने बरोबर नाही आहेत. निव्वुल त्यांचे चांगले शब्द नाही वापरत आणि ह्यांच्यामुळे आजपर्यंत प्रत्येक आठवडे एक मुलगा मरतोय. तर मला ते स्टॉप केलं पाहिजे. हे स्टॉप केलं पाहिजे आणि म्हणून आम्ही त्याच्या समोरून हे फ्युनरल काढतो. तर जज बोलला, "ते तोरामध्ये लिहिलंय तुमच्या?" तर त्याला विचारलं, "तू इस्रायल आहेस का नॉन ज्यूइश आहेस?" त्या फॅमिलीच्या हेड ऑफ द फॅमिलीला विचारलं. तो बोलला, "मी ज्यूइश आहे." तो बोलला, "तू इस्रायल असून असा वागतोय, जेव्हा तुमच्या तोरामध्ये लिहिलंय का माणसाने चांगले कपडे घातले पाहिजेत, बरोबर घातले पाहिजेत.
आणि बरोबर बोललं पाहिजे, तोंड सांभाळलं पाहिजे आणि तू सांभाळत नाही, तर मग तुमची चूक आहे ती. तू तो तुमचा तोरा तुम्ही पाळत नाही बरोबर. तुमचा तोरा आहे. तू इस्रायल असून नाही पाळत. तर मग आणि तुझ्यामुळे एवढे मुलं मेले तुमच्या फॅमिलीमुळे. तर मग आता मग आता अ, आता तुम्हाला चूक झाली आणि तुमची ती पनिशमेंट तुम्हाला मिळाली पाहिजे. तर तो बोलला का तुम्हाला पनिशमेंट मिळाली पाहिजे आणि हे झालं पाहिजे. तुम्ही तो राब्बी बोलतोय ते बरोबर आहे. तुम्ही सुधरा, नाहीतर मी पण पनिशमेंट देईन तुम्हाला. आणि त्यांना पाठवलं घरी आणि मग त्यांनी फ्युनरल काढली तिकडून आणि त्या फॅमिलीला धडा शिकवला आणि तेव्हापासून तिकडूनचे मुलं वारायचे थांबले. तर आपण बघतो का सगळे इस्रायल माणसं कनेक्टेड एका दुसऱ्यांना. एक चूक करतोय, तर दुसऱ्यांना पण पनिशमेंट मिळते. तर प्रत्येक माणसाने ते अंडरस्टँड केलं पाहिजे, का जेव्हा खास विषयाला मी समज तोरा बरोबर नाही पाळत, नाहीतर कोणाच्या हातून काही चूक होते, खास विषयाला गॉड फॉरबिड, तर त्याचा त्याचा त्रास दुसऱ्याला पण होतो. कारण सगळे कनेक्टेड आहोत आपण. जसा माणसाच्या हाताला लागलं, तर त्या दुसऱ्या हाताला पण दुःख वाटतंय, त्याला दुखतंय, कारण तो एकच माणूस आहे. असं नाही बोलू शकत, नाही माझ्या ह्या हाताला लागलं ते मला काही फरक नाही पडत. ऑफकोर्स फरक पडतोय. तर म्हणून त्याचा पूर्ण आपण सर्व कनेक्टेड आहोत. म्हणून आपण जेवढे जास्त तोराचा अभ्यास करू, जेवढं आपण पाळायला बघू, अजून थोडासा लेव्हल वाढवू, आपण थोडासा अजून पाळायला लागू. तर बाबा हशेम आपले जे संकट आलेलं आहे इस्रायलवर आणि इस्रायलवर, ते सर्व दूर होईल आणि आकाश बारूख आपल्याला मशियाख लवकर पाठवेल. तर बेझात हशेम आपण आपला शिऊर इकडे थांबवूया विथ द स्मॉल प्रेयर जे आपण लास्टला करतो. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. מודני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבר שחת. שנאמר אתה ואתה אלוהים תורידם לבר שחת. אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם ואני אפתח בך. So thanks a lot for being together, learning together. Shabbat Shalom आणि बेजात हशेम खाग समेach कारण पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये आपले ट्यूसडे वेनेसडेला शिवर नसेल. तर גם חג שמח לכולם, thanks a lot. שהקדוש ברוך הוא ימלא כל משאלת ליבנו לטובה. כל טוב, שלום שלום.